ही तत्परता धनंजय मुंडे यांनी आणि त्याचे ते जे गुंड टोळ्या पाळल्यात त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करायला, गुंडगिरी करायला, तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं. 2 दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता केजच्या हॉस्पिटलमध्ये, पडून अक्षरशः, आणि पूर्ण गाव मस्साजो गाव हे रस्त्यावरती बसलेलं होतं. त्यावेळेस तत्परता दाखायची ना. आम्ही ह्या धनंजय मुंडे याला कधी बोललो का? 20-25 दिवसाचा का लोटला आरोपी पकडायला, तरी पण आम्ही कधी बोललो नाही. परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भैया देशमुखांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले, धमकी द्यायला लागले, त्याला अरेरावी करायला लागले. तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का? आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही? लोक मारूनच टाकू द्यायचे, गुंडाला बोलायचं नाही? जातीला बोललो का? कुठल्या धनगर जातीला, कुठल्या वंजारी जातीला, कुठल्या दलित मुस्लिम जातीला? गुंडाला बोलायचं नाही? म्हणजे सरकार असं सांगतं का की कापीत राहतो मी म्हणून गुंडाला बोलायचं नाही अजिबात? ही कुठली पद्धत? त्या संतोष भैया देशमुखांचं मंडळीनं कसं जगायचं? त्या लेकरांना 2-2 कसं जगायचं? ती भाऊ वनवन फिरतोय इकडं तिकडं धनंजय देशमुख न्यायासाठी. आज त्याला जर धमक्या यायला लागल्या तर एवढा मोठा समाज असून मायबापाच्या भूमिकेत समाज येणार नाही का? त्या लेकराला पाठिंबा नाही द्यायचा, पाठबळ नाही द्यायचं, गुंडाला पण बोलायचं नाही? ही कुठची पद्धती यांची? ही संघटित गुन्हेगारी, हे नेटवर्क टोळीचं प्रचंड मोठं उभा केलं यांनी. हे याचा नायनाट नाही झाला पाहिजे, आणि त्यांच्या जातीच्या लोकांना वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे? याच्यात ओबीसी मराठ्याचा संबंध काय? तुम्ही लोक कचाकच मारून टाकायला लागले, याच्यात वंजाऱ्याचा मराठ्याचा ओबीसीचा संबंध काय? तुमच्यावर वेळ आली की ओबीसी, तुमच्यावरची वेळ गेली की फक्त तुमचेच. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे खुन होऊन बोलायचं नाही. अरे आरक्षणाचीच आहे ही लढाई, आरक्षणाचीच आहे. आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही. आमच्या लेकराच्या हातातोंडाला आलेला घास आहे, त्याच्यासाठी 25 जानेवारीला आमरण उपोषण आहे सामूहिक, ते होणार आहे, ते आंदोलनाचे. पण तुम्ही लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का? याच्या जातीचा संबंध आला कुठं? याच्या जातीचा संबंधाचा काय संबंध? हे काय? हे धनंजय मुंड्या जातीय तेढ निर्माण करायला लागला राज्यात, जाणून बुजून. कारण टोळ्या तो पाळतो, गुंड खंडाने वसुले करणारे तो पाळतोय, आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय, जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय. आता आंदोलनात का उभा करायला लागला धनंजय मुंड्या? फोन करायला लागला, परत ओबीसी नेत्याला फोन करून सांगतो माझ्याकडून उठा म्हणून, बोला. जातीय तेढ ह्यो करायला लागलाय, कारण लोक याचे लोक मारून टाकणार. आणि संयम आम्ही, गुंडाला बोलायचं पण नाही मी. वा, म्हणजे तुम्ही आमचे लोक मारू टाकायला लागला तरी बोलायचं नाही? तुम्हाला आमच्याकडून धक्का सुद्धा लागत नाही कधी, तरी तुम्ही आमच्याच लोकांवरती दादागिरी करणार? हे कस काय सहन होणार? कस काय समाज सहन करीत? मी गरिबासाठी लढणार आहे, मी हटणार नाहीये, मराठ्यांसाठी लढणार आहे.